किचन मध्ये दिसत आहे काय पंजाबी चिकन छानचा गोल्डन ब्राऊन कलर आला. आता आपण याला हायब्रिड टमाटर आहे हे गाईस. बघा असं तेल सुटलं म्हणजे मसाले आपले थोडे शिजले असे. तर जबरदस्त पंजाबी चिकन कशी गार्निशिंग करतो मी. हॅलो गाईस, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर आज पुन्हा आम्ही म्हणजे हे लोक विचार करत असतात पुन्हा येऊन जाऊन किचन मध्ये दिसत आहे. तर आज पुन्हा एकदा आम्ही किचन मध्ये एक रेसिपी ब्लॉग घेऊन आलेलो आहोत. आजची आमची रेसिपी आहे काय पंजाबी चिकन. आज रेसिपीचं नाव आपण पहिले सांगून दिला आणि तुम्ही बघू शकता मी अडकित्याने खोबरा कापून राहिलोय, म्हणजे एकदम बारीक बारीक स्लाइसेस मध्ये आहे त्यासाठी आमची. आणि आज आम्ही पंजाबी ग्रेव्ही मध्ये चिकन बनवत आहोत, म्हणजे ते थोडंसं स्वीट पण राहील. स्वीट. हा, तर तुम्ही म्हणता असं नेहमी काय चिकन किती चिकन खातात हे लोक. आणि किती पण आम्ही असं नाही खात डेली. आम्ही फ्रायडे पण जेव्हा पण खातो ब्लॉग बनवतो. हा, जेव्हा खातो तेव्हा कारण एक आम्हाला टॉपिक भेटून जाते काहीतरी स्पेशल करण्याचा. तर तुम्हाला दाखवतो आज आम्ही की कसं चिकन आम्ही बनवतो. तर सर्वात आधी तर आता आमचे मसाले रेडी होत आहे आणि त्यानंतर फर्स्ट आपल्याला चिकन मॅरिनेट करावं लागेल, कारण चिकन मॅरिनेट करून आम्हाला 30 मिनिट्स साठी रेस्ट करू द्यायचं आहे. ओके, ठीक आहे. ठीक आहे, आधी आम्ही चिकन मॅरिनेट करून घेतो. हे बघा, हे आमचे मसाले आहे इथे. आणि प्रिपरेशन कारण हे खोबऱ्याला थोडं हार्ड असते ना, त्यामुळे अडकित्ता युज करावंच लागेल. आता एक काम कर, सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करू. सर्वात आधी आपल्याला चिकन घ्यायचं आहे. हे 1 kg चिकन आहे आणि ह्या चिकनला मॅरिनेट करायचं आहे. तर याच्यात सर्वात आधी हळद जाईल. हळद किती स्पून टाकायची? बस खूप टाकली पहिलेच, इतकी सारी भाजीत पण जाईल ना. पण 1 स्पून ठीक आहे ना, भाजीत कमी टाकू पण मॅरिनेट करू. माझ्या हिशोबाने आपण बनवून टेस्टी बनेल ना, मग टेन्शन कशाला घेते. नेक्स्ट आता सॉल्ट टाक थोडस, स्वादानुसार टाकशील, कारण आपल्याला तिथे पण टाकायचं आहे भाजी. ठीक आहे. हा, अजून थोडस टाक. बर, समजेल ना मग भाजीत, नाही तर खारट नाही झाली. आजपर्यंत एक पण माझ्या हातची भाजी खारट नसेल झाली. आता आपल्याला 1 kg चिकन आहे, तर यामध्ये आपल्याला 1 कप योगर्ट टाकायचं आहे. तर हे योगर्ट आहे, तर तू 1 कप मेजरमेंट टाक. नाही, मेजरमेंट कप. ठीक आहे. हा, मला वाटतं 2 कप येत असं. आधी टाक हे. आता हे सर्वांना मिक्स करायचं आहे. तुझ्या हाताने असं काय का त्याच्यातलं ते. आता हे सर्व आपण मिक्स करूया, म्हणजे हे झालं मॅरिनेशन. याला आपल्याला मॅरिनेट करून 30 मिनिटासाठी याला ठेवायचं आहे. यूज युअर हँड्स नाव. तू असं कच्चं खाऊ शकते? नाही, मी नाही. असं तू खाऊ शकते. आपण याला ना आपण हे करून खाऊ शकतो असं स्टिक्स मध्ये, नाही का, मॅरिनेट केल्यावर डायरेक्ट तंदूर. तुला तर कच्च्या गोष्टी आवडते ना, तू खाऊ शकते का? शिवाय काही पण कच्चं नाही आवडत मला. खाते ना कच्च्या वगैरे? काय खाते कच्च्या सांगतो? ही कच्चं ते खाते काय, आपले भज्यांचं हे नाही काय, भज्याचं पीठ नाही काय म्हणतात, मिश्रण खाते कच्चं. ती स्वतः करता 4 भजे कमी बनवते आणि ते कच्चेवाली 4 मिश्रणचं पीठ खाते, इतके 1 चम्मच. वाव, जेंटली. बघा किती छान कलर आलाय. बघा किती लुदून झालंय. याला छान मॅरिनेट करून आपण याला ठेवू. हे जोपर्यंत मॅरिनेट होते तोपर्यंत आपण बनवूया चिकनच्या ग्रेव्हीचा मसाला. तर हे आम्ही रेस्ट करू देऊ. आता बनवू चिकनचा ग्रेव्ही मसाला. पलंगावर ठेवू का रेस्ट करायला? समजून झालेला गॅस कोणती चालू आहे म्हणून. सांग मग, तुला सवय नाही झाली का? सवय नाही झाली का तुला? इतकं म्हणजे झाले ना ऑलमोस्ट 2 वर्षापासून ड्युटी करतोय तू. गॅस कशी चालू होते? माझ्या छेडी नको लावू. आता आपण बनवूया मॅच. त्याला गरम नव्हतं का?
हा? आहे हो. मग तर हे याच्यात थोडंसं तेल हा टाकायचं. हा ठीक आहे. गॅस चालू केली का तू? नाही. त्याच्यानंतर हे थोडस अडकलं ते कलमी कलमी. थोडस ह्या तेज पण टाकू आपण. अच्छा. त्याच्यानंतर ही 2 मोठी विलायची हे टाकू आपण यात. ती विलायची मध्ये पण धान्य असतात का? माहित नाही कधी ओपन करून नाही पाहिजे. खाऊन पाहते का ते? खाना खाना खाऊन खाना. खाऊन बघ. अजून विलायची टाकायची आपल्याला याच्यात. मोठी विलायची टाकली ना तू? छोटी पण टाकतो. छोटी पण टाकते का? हा. दोनच आहे का भाई बहिणीचा? दोन. आपण याच्यात ब्लॅक पेपर टाकू 2-3. आणू का ब्लॅक पेपर? आणू का? ब्लॅक पेपर आणू? A4 साईजचा पेपर आहे माझ्याकडे, देऊ का तुला? काय झालं? बाप रे, बघ त्याची हिशोबाने पटकन फटका अंदर टाकून दिली. कांदे टाकू. ठीक आहे. हे कांदे, हे अद्रक, हे लसूण, हे एव्हरीथिंग आपल्याला याच्यात टाकून ह्याला सौते करायचंय. काय कर? लास्ट आम्ही चिकन करी बनवली होती. तिथे एका सबस्क्रायबरने आम्हाला कमेंट केलं होतं की चिकन मध्ये जिरं मोहरी नाही टाकायची म्हणून. तर आम्ही ह्यावेळेस नाही टाकू. आम्ही हे जे मसाला बनवला त्याच्यातच जिरं टाकत आहोत फक्त. मोहरी वगैरे फोडणीमध्ये नाही टाकणार. आणि तसं टाकत पण नाही आम्ही. ते माहिती आहे फ्लो मध्ये टाकून दिली. ठीक आहे. फ्लो मध्ये जिरं मोहरी टाकलंय आणि चिकन मध्ये, आणि तुरंत कमेंट ठेवून गेला कोणाच्या तरी. नाही आपण थँक्यू फॉर कमेंट असं सांगितलेलं है ना. अशीच कमेंट करत राहा. मी थोडस काहीतरी करून बघतो. काय झालं? इराणी केली आहे पॉटी. एक काम कर, मी क्लीन करून देतो. काय झालं पिल्लू? ठीक आहे तू बोल. याला आपण छान थोडं हलकं ब्राऊन ह्याच्यापर्यंत याला भाजून घ्यायचं. आणि मग ते हलकं ब्राऊन झालं की मग आपण याला मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊ. आता बघा हे मसाले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचे होते. छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला. आता आपण याला मिक्सर मधून काढू. हे खूप गरम आहे, याला थोडं थंड होऊ दे. इथे ठेव फॅन खाली. खाली फॅन ते तिथे तिथे फॅन खाली ठेव ना. फॅनची स्पीड खाली म्हणतो. फॅन खाली ठेव म्हणते. फॅनची स्पीड वाढवू. याला आता थोडं थंड होतं. आता आमचे मिक्सी चाचा लागले आहे. आपण 2, 3 स्टार्ट. याला अजून आपण थोडं पेस्ट याचा अजून आपण म्हणजे तो प्रॉपर मसाला बनवून गेला ना. हा त्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्याला अजून हे केलं. आणि अजून एकदा आपण त्याला ट्राय करू. जास्त पण आपल्याला सांग ना. हा हे आहे टमाटर पडले. हायब्रिड टमाटर आहे हे गाईस. हायब्रिड टमाटर खालती का पडत आहे? तो हायब्रिड टमाटर बाहेर उचलाय ना. तरी आता आपण बनवू टोमॅटोज. ते प्लग लागलं नाही व्यवस्थित. हा प्लग तुझ्या नाकात लावू का? ते रील चांगली व्हायरल झाली. शेव वगैरे आली वाटते. मॅरिनेशनचे 30 मिनिट्स व्हायचे आहे म्हणून थोडस टाइमपास. शेव खाते. हे मला पण दे. काय एकटी का शिंगा तू पूर्ण? आताच तू काय म्हंटल? दे दे दे. मला तुपाचं जेवण पचायचं आहे. हा ते शेव खाल्ल्याने थोडं पचते ना. ही बघ केवढूशी दिली. दे ना. स्वतः बघ किती बक्का मारला तू. अरे बापरे, कष्ट केले का तू कढी उचलून एकदम. चला आता तर थोडस शेव वगैरे खाल्ल्यावर इच्छा नसं नव्हतं काय करायची. नाही होत असं काही नाही. ओ वाह व्हॉट अ कॅच. तर
तर आता आपण हळद लागली चिकनला हळद लागली आहे मित्रांनो. आज हल्ली आहे. उद्या शादी आहे चिकन हल्दी का शादी कसं रिसेप्शन आहे. आज चिकनची हळद शातिर केलेली आहे म्हण तू. तर सर्वात आधी आपण याच्यात एक पॅन घेतला. हम्म. आता याच्यात आपण टाकतो ऑइल. किती टाकू? जास्त तेल नाही ना? जास्त तेल नाही म्हणजे ग्रेव्ही जास्त नाही. तेल बनत आहे मी. हा ठीक आहे. अजून टाकू. ठीक आहे येस. टाकू बघू एकदा. बघ ना तयारला पाहिजे ना, पीस तयारले पाहिजे त्याच्यात. हल्दी आहे भाई, शादी आहे. तर हे आमचं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. सांगितलं मी हळद टाकली म्हणून त्याला चिकनला. समोर हा मसाला टाकते त्यात. ठीक आहे. ते कुठे गेलं आपलं लालपरी? हे इकडे आहे का? काय म्हणते त्याला? लालपरी नाही, टोमॅटो प्युरी. प्युरी गुलाबी झाली काय? लाल नसते, नाजूक आणि गुलाबी असते टमाटो आमच्याकडे. झालं का गरम? हात टाकून बाबर तुला ना हात टाकून झालं का? बघतो दाखव बरं. बघतो एकदा हात पडून झालं का गरम झालं का मोठं. खेळ गंमत नाही करायची कधी. झालं का? अरे बापरे, पिवळी वळती ओढून झाली, भात बनली पिवळी. का बरं? अच्छा हा. उद्या काय 50 बनवणार ना? फणस. आता हे आपण जो मसाला केला होता ओनियनचा पेस्ट तो याच्यात टाकला. हा थोडासा ब्राऊन झाला की मग आपण याच्यात ही टोमॅटो प्युरी टाकू. ठीक आहे. ब्राऊन व्हायचा आहे ना तो. शिजू दे म्हणजे ते प्रॉपर फ्रेश. आता याच्यात आपण थोडस याला कलर बघ ना, थोडस हलकं ब्राऊन झालं की आपण याच्यात आता ही ऍड करून टमाटर प्युरी. आता याला आपण छान शिजू देऊ. मसाले टाकू. थोडी हळद, त्याच्यात हळद खूप टाकली आहे ना. हो, तो कलर म्हणजे जो येते येल्लोइश कलर, तो कसा? पाहू आता, आपण फर्स्ट टाइमच करत होतो. धनिया पावडर, गरम मसाला, गरम मसाला, पाणी पुरी. यामध्ये आपण जिरं पावडर. ओके. मीठ पण टाकायचं की मीठ झालं? मीठ टाकायचं. ग्रेव्हीचा कलरच चेंज होईल नाही. तसं याला तोच आहे ना, ऑरेंज मधूनच आहे. हे आता बघा असं तेल सुटलं म्हणजे मसाले आपले थोडे शिजले असं समजायचं. आता याच्यात आपण चिकन टाकू. चिकन टाकल्यावर पण ते अजून त्याला आपण शिजू देऊ. ओके. तर जबरदस्त पंजाबी चिकन. ती ग्रेव्ही वरूनच समजलं कसं झाली मस्त बनलं. बघू आता खाऊन आपण. मला एक पीस काढून दिला मी, शिजलाय आता चेक करायला. खाऊन पाहता शिजला वाटते. शिजलं पण मी चम्मच नाही कापली. बघू बंद झालीये, बंद करते मग ओपन करून दाखवते. गाईस आमचं चिकन झालेलं आहे रेडी. आता प्रथा तुम्हाला दाखवणार. थोडीशी आपण याला थोडीशी गार्निशिंग करतो मी. हे बघा, याला म्हणतात चिकन आणि ग्रेव्ही.
त्याच्यामध्ये टाकू आपण मस्त थोडं कोथिंबीर. कोथिंबीर, थोडा काय भरपूर टाकू आपण कोथिंबीर, त्याच्यानेच मजा येते. हे काय झालं? एकदम मस्त, एकदम मस्त. आता हर वेळेस प्रमाणे आम्ही तुम्हाला टेस्ट करून सांगू कसा बनला. व्यक्ती भाजी बनवलं, सर्व बनवलं, खाऊन पण टाकली येस. आणि त्याच्यानंतर खाताना कशी झाली याचा व्हिडिओ घेणंच विसरला. सॉरी मित्रांनो. काय सॉरी? अरे यार, भूकच इतकी लागली होती, इतकं छान बनलं होतं ना ते, असं खूप मस्त टेस्टी बनलं होतं. बट मी तुम्हाला सांगतो ते, तर आम्ही पटकन असा फ्रेश वगैरे झालं. फ्रेश झाल्याच्या नंतर भूक लागली, आम्ही बसलो. पण पब्लिक वॉन्ट्स प्रूफ नाही, बोलण्यावर कसे विश्वास करणार? तेच तर एक चूक झाली ना. नाही, त्यांना इतका तर विश्वास आहे आमच्यावर की तू शेफ आहे म्हणून. नाही, शेफ आहे म्हणून नाही, की म्हणजे भाजी एकदम टेस्टी बनते म्हणून. इतका तर विश्वास आहे नाही ना. करायला पाहिजे होतं, काय दाखवायला पाहिजे. हा, सॉरी मित्रांनो. इरा काय करत आहे बिल्लू? बिस्किट खात आहे. छान छान खा. आता म्हणजे नाही, खरंच बट आता पंजाबी चिकन जे बनवलं होतं ना, एकदम मस्त बनलं होतं पंजाबी चिकन. पंजाबी डान्स करून तुम्ही चिकन खाल्लं? पंजाबी डान्स करून खाल्लं आणि इतकं जास्त पोट भरून चिकन झालंय ना, ते थोडंसं नाही का, नाही नेहमीच्या नाहीये. व्यक्तीचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, उलटा आहे हा. लोक दिवसा जास्त जेवतात आणि रात्री कमी जेवतात. हा व्यक्ती उलटा दिवसा कमी जेवते आणि रात्री जात. दिवसा कसं कामामध्ये थोडं एकदम बिझी राहतं म्हणून जास्त जेवण नाही होत. रात्री कसं एकदम आरामात पद्धतशीर जेवण टाकायचं नाही का. मग खाऊन तर घेते भुकेमुळे, भुके नाही जास्तच्या चक्कर मध्ये, आणि त्याच्यानंतर बापरे जास्त झालं. नाही, आता माझी हॅबिट आहे बघ. आता आपली पोझिशन घेतो मी वज्रासन वाली. कोल्ड्रिंक पाहिजे, 15 मिनिटाचं वज्रासन असते. कोल्ड्रिंक मागवते का थोडं ब्लिंकिट वरून, मग 15 मिनिटाचं वज्रासन. आता आईस्क्रीम देऊ ना आपण, तर त्याचं पोट वगैरे सगळं आईस्क्रीम पटपट 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 खाणार. सध्या कुठे गेली? आईस्क्रीम खाते का? खाते पण प्लीज मम्मा. नो. आईस्क्रीम. येस येस. नो ती माझं ऐकणार. डॅडा तर आईस्क्रीम खाणार आहे. खाऊन घेशील तू, जा बाहेर खाऊन घे. यार मी एकटा का जाऊ बाहेर आता? मग ऑर्डर करून की आपण इथेच खाऊ. खाणं पिणं नाही, मी मागवेन ना. चल घे, मागव, तू मागव. मी मागवेन. ठीक आहे, खाऊन घे आईस्क्रीम का. आणि मग तुम्ही फक्त म्हटलं पाहिजे मला मस्त झालं. ऍक्च्युअली तुला माहिती आहे का, आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम थोडंसं खायला पाहिजे. डायजेस्ट करते. म्हणजे जेवण झाल्यावर असं थोडंसं हेवी जेवण झालं की थोडंसं गोड काहीतरी पाहिजे. म्हणजे असं गोड पाहिजे तर साखर पूर्ण कम्प्लीट असं नाही. साखर वाखर बिस्किट पण आहे इराचे, कुकीज पण आहे इराचे, नाही ना. असं डॅडाला बिस्किट द्यायचं का आपण? काय कम्प्लीट नाही का जेवण, असं कम्प्लीट वाटते तुला माहिती ना, मग ते इनकम्प्लीट सारखं होतं. ठीक आहे, चल आता आपण लेट पण झालेला आहे गाईज. आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करत आहोत. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आमच्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.